या विचारात असते की माझ्या आजूबाजूच्या लोकांना मी कसं सुखात ठेवू, मी त्यांना कसं खुश ठेवू, मी त्यांच्यावर टाइम कसा स्पेंड करू. माझे आई बाबा असतील, नवरा असेल, सासू सासरे असतील, मित्रमंडळी असतील, त्यांच्यावर मी अजून कसा वेळ घालवू शकते, अजून एक छोटा व्हिडिओ कॉल करू शकते का की ज्यांनी त्यांना बरं वाटेल. पण ह्या सगळ्यामध्ये मी स्वतःला कुठेतरी विसरून जाते. मी म्हणते की जाऊ दे, ठीक आहे, माझे प्रायोरिटीज थोडे नंतर आहेत, त्यांना आधी वेळ दिला पाहिजे किंवा त्यांच्यावर आधी प्रेम केलं पाहिजे. पण स्वतःवर प्रेम करायला मी कुठेतरी विसरून जाते. पण खरं तर हेच आहे ना की आपण दुसऱ्याची काळजी, दुसऱ्यावर प्रेम तेव्हाच करू शकतो जेव्हा आपल्याला स्वतःबद्दल खूप प्रेम आहे, स्वतःची खूप काळजी आहे. तर आपल्याला असा प्रश्न पडतो की हे कसं करायचं, स्वतःची काळजी कशी घ्यायची, स्वतःवर प्रेम कसं करायचं, सेल्फ केअर, सेल्फ लव्ह म्हणजे काय. तर मी तुमच्यासाठी घेऊन आली आहे असा एक व्हिडिओ ज्याच्याने तुम्हाला काही मुद्द्यांनी कळेल की आपण सेल्फ लव्ह, सेल्फ केअर कसं केलं पाहिजे. पॉईंट नंबर 1, एक्सप्रेसिंग गुड थिंग्स अबाउट यू. तुम्ही सकाळी उठल्यावर पहिल्यांदी जेव्हा तुम्ही आरशासमोर जाता तेव्हा तुमच्या डोक्यात काय विचार येतो? अरे, म्हणजे माझं एक्झाम्पल घेता, माझ्या डोक्यात खूप वर्ष झाले असा विचार यायचा की अरे माझे डार्क सर्कल्स किती दिसत आहेत. माझ्या मैत्रिणींना पण मी विचारलं तेव्हा पण हेच म्हणायचे, माझे डार्क सर्कल्स दिसत आहेत, माझा ॲक्ने झालेला दिसतोय, मी किती घाण दिसतीये, किंवा अरे माझी स्किन किती रफ झालेली आहे. पण हे सगळं जो निगेटिव्ह पेपटॉक आपण देत असतो सकाळी सकाळी, तो खरंच चांगला आहे का? आपल्यात किती चांगले गुण असतात, कितीतरी चांगले फीचर्स असतात, पण आपण ते सगळे इग्नोर करतो का? तर सोसायटीने रचवलेले जे स्टँडर्ड्स आहेत त्याच्याप्रमाणे आपण बसत नाही, आपण फिट होत नाही. काही वेळेस सोसायटी म्हणते की गोरी लोक जास्ती चांगले दिसतात, जे आपण लहानपणीपासून स्कूलमध्ये, बुक्समध्ये बघताना पण शिकत आलेलो असू, जे टोटली रॉंग आहे. पण हे शिकत आलेलो होतो आपण, त्याच्यामुळे आपल्या डोक्यात काहींना हार्ड वायर्ड असतात त्या गोष्टी. पण तुम्ही बघता तर मॅक्सिमम इंडियन लोक आर ब्राऊन पीपल. तर त्याच्यामुळे हे एक असं जे सोसायटल नॉर्म्स, सोसायटल स्टँडर्ड्स प्रमाणे आपण फिट होत नसू तर आपण आपल्यालाच आवडेनासे होतो कदाचित. तर त्याच्यामुळे ह्या सगळ्यावर उपाय काय? तर ह्या सगळ्यावर निगेटिव्ह पेपटॉक करण्याचा उपाय आहे का? तर नाही. आपण पॉझिटिव्ह पेपटॉक केला पाहिजे. आपल्याबद्दल चांगल्या गोष्टी आपण एक्सप्रेस केल्या पाहिजेत. रोज सकाळी उठल्यावर तुम्ही जेव्हा चेहरा बघता तेव्हा निगेटिव्ह पेपटॉक न देता 3 फक्त तुमचे चांगले गुण किंवा चांगले फीचर्स तुम्ही सांगितले तर. फॉर एक्झाम्पल, आता माझ्या बॉडीनुसार मला ॲक्ने यायला लागलाय हळूहळू, आणि 2 महिने झाले तर मला असं सतत मी माझ्या चेहऱ्याकडे बघितलं की असं वाटतं की अरे मला किती फोड यायला लागलेत, अरे मला हीटचे फोड येत आहेत. आणि आपल्या आजूबाजूची लोक पण काही कन्सर्नने खरंच विचारत असतात की काय झालं तुला, अचानक का दिसत आहेत. सो सतत आपल्या डोक्यात पण तेच राहतं, करेक्ट. पण मी सकाळी उठल्यावर हे करायचं ट्राय केला, 1-2 महिने झाले मी हे करायचं ट्राय केला असेल किंवा 1.5 महिना झाला, की उठल्या पहिली गोष्ट, मी ॲक्ने जरी मला दिसलं, आता मी ह्युमन आहे, मला तेच दिसणार पहिलं, पण मला ते जरी दिसलं तरी मी माझ्या सबकॉन्शियसली हा विचार करते किंवा कॉन्शियसली एफर्ट्स देऊन खूप बोलायचा ट्राय करते की नाही, माझी स्किन किती बाकीची चांगली दिसतेय, माझे केस किती स्ट्रॉंगर दिसत आहेत, किंवा आज मी थोडी फिटर दिसतेय, काल माझा एक्सरसाइज जो झालेला त्याच्यामुळे माझं थोडं पोट आत गेलं असेल वगैरे. तर अशा ज्या छोट्या छोट्या चांगल्या गोष्टी आहेत ह्या मी पहिलं बोलायचा ट्राय करते माझ्याशीच, मी स्वतःशीच कॉन्व्हर्सेशन करते. तर ह्याच्याने काय होतं, सबकॉन्शियसली मी मलाच सांगत असते की ह्या माझ्या सगळ्या चांगल्या गोष्टी आहेत. आणि हळूहळू एक विदिन अ पिरियड ऑफ टाइम, ही खूप स्लो प्रोसिजर आहे, पण हळूहळू मला माझ्या पहिल्या चांगल्या गोष्टी दिसतील, ना की वाईट गोष्टी दिसतील. तर हे तुम्ही पण करून बघा आणि हे सोल्युशन माझ्यासाठी खूप फायदेशीर होतं. सेकंड पॉईंट, इम्प्रूव्ह युअर मेंटल हेल्थ. आपण फिजिकल डाएटची किती काळजी घेतो, आपण जिमला जातो, योगाला जातो, आपण शुगर कंट्रोल करतो, आपण बाहेरचं फूड रिस्ट्रिक्ट करतो, आपण ह्या सगळ्या गोष्टी करतो फिजिकल डाएटसाठी. पण असंच आपण मेंटल हेल्थसाठी पण काहीतरी केलं पाहिजे ना. मेंटल डाएटसाठी काय करणार? मेंटल डाएटमुळे काय होतं, तर आपलं बिहेवियर कसं आहे हे कळतं, आपले थॉट्स कसे आहेत हे कळतात, आपले हॅबिट्स काय आहेत हे कळतात, आपले माइंडसेट कसा चालला आहे हे कळतं. तर आपलं मेंटल डाएट फॉलो करणं किंवा आपलं मेंटल डाएट इम्प्रूव्ह करणं हे किती इम्पॉर्टंट असेल हे तुम्हाला कळेल. सो इट्स व्हेरी इम्पॉर्टंट टू नो दॅट आपण जसं फिजिकल डाएटमध्ये जंक फूड खात नाही, तसंच आपण मेंटल डाएटमध्ये जंक न्यूज, जंक सोशल मीडिया, जंक गॉसिप कन्झ्युम नाही केलं पाहिजे. सकाळी उठल्यानंतर आपण स्क्रोल करणं सोशल मीडियावर आणि ज्यांना कोणाला आपण फॉलो करतोय त्यांच्याबद्दल गॉसिप करणं किंवा आपल्या मित्राला फोन करून आपण कोणाबद्दल तरी जजमेंट पास करणं, हे सगळं खूप निगेटिव्ह
एन्व्हायरमेंट क्रिएट करतं आपल्या डोक्यावर, आपल्या डोक्यामध्ये, आपल्या माइंडसेटमध्ये, आपल्या बिहेवियरमध्ये, आणि आपण अख्खा दिवस त्याचबद्दल असतो, त्याचबद्दल विचार करत असतो, त्याचबद्दल बोलत असतो. या सगळ्यामुळे काय होतं माहिती आहे, या सगळ्यामुळे आपल्या डोक्यात काही क्रिएटिव्ह स्पेससाठी जागाच राहत नाही. काही सकाळी उठल्यानंतर आपण जे स्क्रोल करतो त्याचऐवजी सकाळी उठल्यानंतर छान एक चहा आणि पुस्तक घेऊन बसलो तर, किंवा आपल्या कोणाला तरी आवडीचा पॉडकास्ट आहे तो ऐकला तर, आपली काही कामं करताना कुठलं तरी फायनान्स म्हणा किंवा सेल्फ केअर, सेल्फ लव्ह, किंवा छान मोटिवेशनल कुठला तरी पॉडकास्ट ऐकला तर, किंवा एंटरटेनमेंटसाठी म्युझिक, डान्स किंवा कॉमेडी असे व्हिडिओज वेगळे वेगळे बघितले तर, ज्याच्याने कोणाबद्दल बोलण्यापेक्षा किंवा कोणाबद्दल निगेटिव्ह बोलण्यापेक्षा एक छान एंटरटेनमेंट किंवा छान मोटिवेशन मिळतंय, ऑर एल्स कधीतरी रिलॅक्सिंग पण वाटतंय, किंवा कुठल्या तरी मित्राशी एक छान गप्पा मारल्या आहेत विदाऊट एनी गॉसिप ऑर एनिथिंग एज सच. तर ही पण एक गोष्ट आहे की ज्याच्याने आपण एक सेल्फ केअर किंवा सेल्फ लव्ह फॉलो करू शकतो, आणि मला तरी असं वाटतं की हे असं केलं पाहिजे. पॉईंट नंबर 3, बी फ्रेंड्स विथ युअर सेल्फ. मैत्री करणं म्हणजे काय? मैत्री करणं म्हणजे एकमेकांना ॲक्सेप्ट करणं असतं, एकमेकांची व्हॅल्यू करणं असतं, एकमेकांबद्दल एक रिस्पेक्ट असणं, एकमेकांबरोबर एक टाईम स्पेंड करणं असतं. तर हे सगळं जे मैत्रीत होतं ते आपण आपल्याबरोबर केलं तर, आपण आपल्याशीच मैत्री केली तर, आपण आपल्याला सगळ्या गुणदोषांसकट ॲक्सेप्ट केलं तर. खूप वेळा असं होतं की आपण स्वतःला कधी ॲक्सेप्टच करत नाही पूर्णपैकी. आपण स्वतःचे गुणदोष किंवा आपल्यात जे काही कमी आहे किंवा खूप भारी आहे ते कधी असं ॲक्सेप्ट करत नाही प्रॉपरली. काही काही वेळेस असं होतं बघा की कोणीतरी आपल्याला कॉम्प्लिमेंट दिली आहे तर आपण खूप शाय फील करतो. मी एस्पेशली माझ्याबद्दल सांगू शकते मी की मला असं कोणीतरी म्हटलं की अरे तू खूपच छान दिसते, सो आय कांट ॲक्सेप्ट दॅट कॉम्प्लिमेंट. वाय? बिकॉज मला असं वाटतं की अरे मी कशी, अच्छा आज चांगली दिसते, अच्छा ओके फाईन थँक्यू. बोलता नाही येत आपल्याला पटकन थँक्यू की येस थँक्यू मी चांगली दिसतीये. हे जे एक ॲक्सेप्टन्स असतं ना कुठेतरी बॅक ऑफ द माइंड, आपल्याला ते लहानपणीपासून कुठेतरी असतं. तर ते आपल्याला ॲक्सेप्ट करणं, आपले गुणदोष जे काही आहेत ते जे स्वीकारणं, त्याची ही एक पहिली पायरी आहे चेंज घडवण्यासाठी आपल्यामध्ये. तसंच आपण आपलं आयुष्य कोणाबरोबर कम्पेअर नाही केलं पाहिजे. एव्हरीवन हॅज देअर ओन जर्नी, आणि मला असं वाटतं की कुठलेच दोन लोक सेम लेवलला पुढे पुढे जात नसतात. काही काही लोकांना आधी स्ट्रगल्स असतात, काही काही लोकांना थोडं 5 वर्षांनंतर स्ट्रगल्स असतील. सो ही जी कंपॅरिझन आपण कधी कधी करतो ना की अरे हा व्यक्ती बघा इथे इथे फिरायला गेलाय, मी इथे घरीच बसलोय, किंवा मी इकडे गेलेलो फिरायला पण ते जास्ती भारी वाटतंय, किंवा ते रेस्टॉरंटमध्ये जायला पाहिजे होतं, त्यांचं जास्ती चांगलं होतं आपल्यापेक्षा. म्हणजे सतत एक दुसरं कोणीतरी आपल्यापेक्षा किती चांगलं करतंय आणि आपण किती घाण आहोत हे सतत एक रिअलायझेशन आपल्याला कधी कधी होत असतं बघा. ते मला खूप चुकीचं वाटतं आणि ते आपल्या कुठेतरी मैत्रीच्या आड येतं असं वाटतं. सो हे सगळं विसरून आपल्याबरोबर एक घट्ट मैत्री करणं खूप योग्य आहे आणि खूप उपयोगाचं असेल आपल्यासाठी असं मला खूप वाटतं. पॉईंट नंबर 4, डेली अफर्मेशन्स. अफर्मेशन म्हणजे काय तर एक डिक्लेरेशन जे आपण माइंडमध्ये बोलत असतो, आपल्या मेंदूमध्ये नेहमी चाललेलं असतं, ते आपण ॲक्च्युअली बोलून दाखवणं, ते ॲक्च्युअली स्टेट करून दाखवणं. काही काही वेळेस तुम्हाला असं वाटेल की अरे अफर्मेशन म्हणजे एक्झॅक्टली काय बोलायचं आहे किंवा काय करायचं आहे. तर अफर्मेशन हॅज इट्स ओन पॉवर टू मोटिवेट सर्टन थिंग्स अँड मोटिवेट आवर सेल्फ टू ब्रिंग अप टू दोज थिंग्स. तुम्हाला तुमच्या गोल्सवर काम करायला, मोटिवेट करायला अफर्मेशन्स खूप कामी येतात आणि खूप एक चांगलं आउटलुक देतात आपल्याला, एक पॉझिटिव्ह आउटलुक देतात. अफर्मेशन्स सच ॲज मी स्वतःला खूप जशी आहे तशी ॲक्सेप्ट करते, मी जशी आहे, मी कॉन्फिडंट आहे, मी खूप सुंदर आहे, माझी बॉडी खूप सुंदर आहे, माझी बॉडी जी माझ्यासाठी काम करते, जो एक एक पार्ट माझ्यासाठी काम करतो त्याच्यासाठी मी खूप ग्रेटफुल आहे. मी माझ्या आजूबाजूच्या लोकांसाठी खूप ग्रेटफुल आहे ज्यांनी मला घडवलं आहे, जे माझ्याबरोबर आत्ता आहेत. माझा खूप विश्वास आहे. हे असे काही अफर्मेशन्स आहेत जे आपण रोज स्वतःबरोबर बोलले पाहिजेत. 2 वेळा, एक जे अफर्मेशन आहे ते 2 वेळा तरी म्हटलं पाहिजे. का तर आपल्या सायकोलॉजिकली असं होतं की आपण हे बिलीव्ह करायला लागतो आणि आपण ॲक्च्युली ते तसं घडवतो, मॅनिफेस्टेशन होतं सगळं. तुम्हाला माहितीच असेल लॉ ऑफ अट्रॅक्शन. सो हे जे सगळ्या गोष्टी वर्क होतात ते त्या अफर्मेशन्समुळे पण होतात आणि ते आपल्या सेल्फ केअर, सेल्फ लव्हसाठी खरंच खूप इम्पॉर्टंट आहे असं मला खूप वाटतं. मी हे एक वाक्य कुठेतरी ऐकलं होतं आणि ते माझ्या मनात खूप छाप करून गेलं आहे. ते वाक्य म्हणजे टॉक टू युअर सेल्फ वन्स इन अ डे, अदरवाईज यू विल मिस
meeting an excellent person in the world. किती छान वाक्य आहे आणि किती पॉझिटिव्हिटी देतं हे आपल्याला. तर मला असं खरंच खूप वाटतं की ह्यामुळे मला खूप फायदा झाला आहे, तर मला हे तुमच्यापर्यंत पोचवायचं होतं. थँक्यू फॉर वॉचिंग.